गेल्या खूप वर्षापासून कैरीचं आंबट, गोड आणि तिखट असं लोणचं मला बनवायला आवडतं. 2-3 बरण्या तर मी सहज बनवते आणि ही आहे ह्या वर्षीची पहिली बरणी. तर कैऱ्या पहिल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पुसून घ्यायच्या. त्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीचे काप हवेत त्या पद्धतीने त्या कापून घ्यायच्या. आता कैऱ्या तुम्ही प्रत्येक पद्धतीच्या घेऊ शकता. खूप आंबट, मीडियम आंबट, तोतापुरी, खोबरं कैरी किंवा मग आपल्या छोट्या-छोट्या कैऱ्या. मी ही घेतली आहे कमी आंबटवाली. आता कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्यावर, कापून झाल्यावर त्यात भरपूर असं मीठ टाकायचं आणि हळद टाकायचं आणि त्याला प्रॉपर मिक्स करून 2 ते 3 तास ठेवून द्यायचं आणि मग रात्री झोपताना चाळणीमध्ये फोडी टाकायच्या आणि खाली एक भांडं ठेवायचं म्हणजे सगळं पाणी खाली साचतं आणि सकाळी उठल्या-उठल्या वरच्या ज्या फोडी असतात त्यांना उन्हात दाखवायचं. आता फोडींना 2 ते 3 तास उन्हात ठेवायचं आणि बाकी अख्खा दिवस पंख्याच्या खाली ठेवायचं. आता मसाल्यांमध्ये मोहरीची डाळ, बडीशेप, जिरं, धणे, मेथी आणि लसूण सगळं भाजून घ्यायचं. एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग टाकून कडकडीत तापवून घेऊन नंतर ते कोमट करून घ्यायचं. नंतर हे सगळं मिक्सचर एकत्र करायचं. फक्त त्यामध्ये लाल तिखट आणि गूळ टाकायचा आणि आपल्या सुकलेल्या कैरीच्या फोड्या. त्यानंतर बरणीला हिंगाची वाफ द्यायची आणि हे सगळं लोणचं भरून ठेवायचं आणि 2 ते 3 दिवस याला उन्हात ठेवायचं म्हणजे सगळा गूळ मेल्ट होतो आणि सगळ्या चवी मस्त मुरतात आणि एक नंबर लोणचं लागतं.